आपण इथं आहोत, त्या देवाच्या सानिध्यामध्ये आपण प्रवेश करू शकतो. त्याच्या मागे कारण काय? कारण एकच आहे की बायबल सांगतं त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी क्रूस खांबावर त्याचं बलिदान. हालेलुया. त्या प्रभू येशूने त्याचं मोलमान रक्त आपल्यासाठी सांडलं. हालेलुया. आणि खरोखर प्रियानो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे बायबल सांगतं आता आपण निष्पाप, निर्दोष, निष्कलंक आणि पवित्र बनलो. आमेन. हालेलुया. यास आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया, त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, आपण त्याच्या नावाला उंच करूया आणि आपण ते गीत गाऊया. त्याच्या गौरवासाठी आपण ते गीत गाऊया. येशू का लहू. हालेलुया. तेरा लहू येशू, तेरा लहू, तेरा लहू साफ करता है, तेरा लहू जीवन देता है. आपण ते गीत गाऊन त्या परमेश्वराच्या नावाला आपण मानूया. हालेलुया. थँक यू जीसस. तेरा लहू साफ करता है,
हालेलुया. बरोबर, प्रभू येशूच्या नावामध्ये अनंत जीवन, अनंत जीवन म्हणजे कधीही न संपणार जीवन. हालेलुया. त्या येशूने आपल्याला काय केलेले? अनंत जीवन म्हणजे सार्वकालिक जीवन दिलेले. आमेन. म्हणजे सार्वकालिक जीवन प्रियांनो आपल्याला कसं मिळालं माहिती तुम्हाला? त्या येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याचा जीव दिला. हालेलुया. प्रभू येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर मरण पावला. त्याने त्याच्या रक्ताचा एक एक थेंब सांडला आणि त्याच्या रक्ताने आपले सर्व पाप क्षमा केले. आणि म्हणून त्या येशूच्या विश्वासाच्या द्वारे, त्या रक्ताच्या द्वारे प्रियांनो आपल्याला काय मिळतं? अनंतकालिक जीवन. आमेन. हालेलुया. आपण अजून एक गीत गाऊया आणि त्या परमेश्वराची स्तुती करूया, त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आपण परमेश्वराच्या गौरवासाठी आपण ते गीत गाऊया. तेरे पावन नाम की मैं जय जयकार करता. हालेलुया. आपण ते गीत गाऊया. सारी दुनिया में गूंज रहा तेरा नाम, यीशु नाम यीशु. सारी दुनिया में गूंज रहा तेरा नाम, यीशु नाम
you honor, we give you praise, O Lord. प्रभू येशू, आम्हाला तुझी गरज आहे. तुझ्या बिना आम्ही काहीच करू शकतो. प्रभू येशू, आज आम्ही आमचे जीवन, आमचे सर्वस्व तुला समर्पण करतो. धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद तुझ्या दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी. आम्ही तुझ्या नावाला सर्व आदर, सर्व सन्मान. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद. धन्यवाद. सर्व गौरव, सर्व सन्मान प्रभू येशू केवळ तुला आणि तुला. सर्व महिमा केवळ प्रभू येशू आम्ही तुला आणि केवळ तुला. ओ राबासिया, धन्यवाद. राबासिया, धन्यवाद. सर्व आदराच्या योग्य प्रभू येशू, केवळ तुझ्या समोर आम्ही नतमस्तक होतो. ओ तुझ्या पायावर आम्ही आमचे गुडघे टेकवतो आणि कबूल करतो. या जगामध्ये, या सृष्टीमध्ये केवळ तू एकच आहेस, ज्याची आम्ही आराधना करतो. प्रभू येशू, तूच योग्य आहेस की आम्ही आमचं सर्व, आम्ही आमचं जीवन तुला पूर्णपणे समर्पित करा. आम्ही धन्यवाद. सर्व गौरव, सर्व महिमा करता हूँ मैं तुझसे
जा
कोई न था। आज भी तू संग में है और करीब आजा। मुझे तेरी जरूरत है, तेरी
पवित्र आत्मा तू प्रत्येकाला स्पर्श करतेस मी धन्यवाद. प्रभू येशू तू प्रत्येकाला स्पर्श करतेस मी धन्यवाद. तुझ्या आत्म्याचा वर्षाव या ठिकाणामध्ये प्रत्येक तुझ्या लेखनांवर या क्षणी केलास. सर्व बंधन सर्व शाप येशू तुझ्या रक्तामध्ये नावामध्ये आम्ही तोडत आहे. आरोग्य आम्ही मोकळतो. प्रभू तुझे आशीर्वाद या जागेमध्ये मोकळे कर. तुझं सामर्थ्य आम्ही या जागेमध्ये प्रभू आम्ही धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रत्येकाला तू स्पर्श प्रत्येकाला आशीर्वाद आम्ही धन्यवाद. सर्व गौरव तिथे ही पूर्ण सभा तुझ्या हातामध्ये घेतलीस. इथून पुढे प्रत्येक क्षण तुझ्या पवित्र आत्म्याने आम्हाला चालवलीस. म्हणून धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद. सर्व गौरव येशूच्या नावात आमेन. हालेलुया. हालेलुया हालेलुया. तो देव आज आपल्यामध्ये उपस्थित आणि खरोखर प्रियानो ज्यावेळेस आपण त्याची आराधना करतो आपलं लक्ष विशेष करून आपण त्या प्रभू येशूकडे लावतो. आता एक खूप महत्वाची गोष्ट ना आपल्याला काय करायचंय येशूकडे लक्ष लावायचं. आमेन. ज्यावेळेस आपण येशूकडे लक्ष लावतो येशूकडे आपण आपली दृष्टी ठेवतो त्यावेळेसच आपल्या जीवनामध्ये तो परमेश्वर कार्य करतो. जोपर्यंत आपण माणसाकडे बघत राहतो हा मला काय करेल हा माणूस मला मदत करेल तो माणूस मला आपल्या जीवनामध्ये काहीच होत नाही. कारण बायबल सांगतो जो माणूस माणसावर भरोसा ठेवतो तो शापित आहे. पण जो मनुष्य परमेश्वरावर भरोसा ठेवतो तो आशीर्वादित आहे. हालेलुया. याच प्रियांनो आपण प्रार्थना करू याच्या वचनासाठी. आपल्यामध्ये ब्रदर सुधाकर यावेळेस पुढे येईल आणि आपल्यासाठी प्रार्थना करू. ब्रदर सुधाकर. हालेलुया. आम्ही सर्व आपल्याला स्वर्गीय पिता आज आम्ही तुझ्या जवळ येतो बाप्पा. आज आम्ही धन्यवाद देतो दे बाप्पा की आज प्रभूजी तुझी वाणी ऐकण्यासाठी दे बाप्पा तू आम्हाला या ठिकाणी एकत्र केलं दे बाप्पा. पिता आज आम्ही प्रार्थना करतो दे बाप्पा तू आमच्या बरोबर बोल दे बाप्पा त्या वचनाच्या द्वारे दे बाप्पा. प्रभूजी बोलणारे पास्टर नसून दे बाप्पा तर त्यांच्याद्वारे तू बोललास दे बाप्पा. प्रत्येक एक एक शब्द दे बाप्पा त्याच्या मुखामधून पवित्र आत्मा तू बोल दे बाप्पा प्रभूजी. आणि ज्या कार्याकरिता दे बाप्पा आज ते वचन तू पाठवलं आहेस दे बाप्पा प्रभूजी ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये दे बाप्पा प्रभू पूर्ण केलंस म्हणून तुला धन्यवाद देतो. कारण तुझं वचन सजीव आहे पिता. तुझं वचन सक्रिय आहे दे बाप्पा. ते दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे दे बाप्पा प्रभूजी. आणि खरोखर दे बाप्पा त्या प्रत्येक वचनाचे एक एक शब्दाने पिता आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य केलं त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि ते वचन दे बाप्पा आमच्या जीवनामध्ये 30 पट दे बाप्पा 60 पट आणि 100 पट आणि दे बाप्पा आमच्या जीवनामध्ये फळ आणलं त्याबद्दल धन्यवाद देतो पिता.
आज आम्ही प्रार्थना करतो पित्या, या वचनाच्या विरुद्ध असलेलं सर्व अडकण आणि सर्व बंधन मी येशूच्या नावामध्ये नष्ट करतो पित्या. तुझ्या पवित्र आत्म्याची मोकळीकता आणि तुझी उपस्थिती आम्ही या जागेमध्ये स्वीकारतो दे बाप्पा. धन्यवाद देतो येशूजी. इथून पुढचा वेळ तुझ्या हातामध्ये सोपवतो येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. हालेलुया, हालेलुया. खरोखर प्रियानो, तो परमेश्वर खूप चांगला आहे आणि तो आज आपल्यामध्ये उपस्थित आहे, तो आपल्यामध्ये हजर आहे. कारण बायबल सांगते तिथे दोघे किंवा तिघ माझ्या नावाने जमलेले, तो परमेश्वर बोलतो मी तिथं त्यांच्यामध्ये उपस्थित आहे. हालेलुया. प्रियानो, खरोखर तो देव किती चांगला आहे की बायबल सांगते ना की देव आपल्या चांगुलपणाचं, देव त्याच्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त सुबेळी आपल्या सर्वांसाठी त्या क्रूस खांबावर मरण पावला. प्रियानो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या प्रत्येकासाठी क्रूस खांबावर त्याचा जीव दिला, त्याचं रक्त सांडलं. हालेलुया. विचार करा, या जगामध्ये आपल्यासाठी कोण जीव देऊ शकतं का? तुम्हाला माहितीये ना, आज या जगामध्ये जीव तर नाही देऊ शकत, पण जीव घेणारे भरपूर भेटतात. जीव घेऊ शकतात पण जीव नाही देऊ शकत. हालेलुया. पण विचार करा प्रियानो, त्या प्रभू येशूने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर त्याचं जीवन दिलं. हालेलुया. का दिलं? कारण बायबल सांगतं पाप केल्यामुळं सर्व मानव जाती ही बहकली होती, सर्वांनी पाप केलं होतं. पापामुळं आपल्या जीवनामध्ये मरण, आजार, गरिबी, शाप, दुःख, कष्ट, समस्या, आपल्या जीवनामध्ये ज्या सर्व समस्या आहेत, बायबल सांगतं त्या सर्व समस्यांचं एकच कारण आहे. आणि ते कारण काय? सर्व जगातील लोकांनी काय केलेले आहे? पाप केलेले. आपण सर्वांनी देवाच्या आज्ञा मोडलेल्या आहेत. तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठी संकट असेल किंवा कितीही छोटं संकट असेल, हे की नाही, किंवा मीडियम संकट असेल, पण त्या सर्व संकटाचं जे कारण आहे प्रियानो, बायबल सांगतं ते म्हणजे पाप आहे. पापाचं वेतन मरण. पाप केल्यामुळंच या जगामध्ये काय आलेले? मरण, आजार, गरिबी, दुःख, कष्ट, समस्या, प्रॉब्लेम, सर्व संकट हे केवळ पापामुळे आले, आहे की नाही? आणि म्हणून प्रियानो, आपल्यावर जी पापाची जी शिक्षा होती, ती शिक्षा, जी मरणाची शिक्षा होती, आजाराची शिक्षा होती, गरिबीची शिक्षा होती, सर्व संकट आणि समस्यांची शिक्षा होती, नरकाची शिक्षा होती. कारण प्रत्येक पापी माणसाला कुठं जावं लागणार आहे? शेवटी बायबल सांगतं नरकामध्ये जावं लागणार आहे. प्रत्येक पापी माणसाला नरकामध्ये टाकण्यात येईल, जिथं अग्नी व गंधकाचं सरोवर आहे, आणि त्या नरकामध्ये तो माणूस युगानुयुग जळत राहील. त्या नरकातून माणसाला कधीही मुक्ती भेटणार नाही. पण त्या प्रभू येशूने प्रियानो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर प्रियानो त्याचा जीव दिला. आपले सर्व पाप, आपले सर्व विकार, आपले सर्व आजार, आपले सर्व शाप प्रभू येशूनी, तुमचे पाप, माझे पाप, जगातील प्रत्येक व्यक्तीचे पाप त्यांनी त्या क्रूस खांबावर. हालेलुया. आणि आपल्या सर्वांसाठी प्रियानो तो मरण पावला. हालेलुया. त्याने त्याच्या रक्ताचा एक एक थेंब सांडला. आणि बायबल सांगतं, आता ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो की हो प्रभू येशू माझ्यासाठीच ती किंमत तू भरलीस. प्रियानो, तुम्हाला माहिती आहे जगातली सर्व संपत्ती, सोनं, चांदी, हिरे, जगातला सर्व पैसा तुम्हाला पापाच्या शिक्षेतून, नरकातून मुक्त करू शकत नाही. पण त्या प्रभू येशू ख्रिस्ताने, आता बघा, हे सर्व जग त्यानेच बनवलेलं आहे. हालेलुया. प्रियानो, हे जग, जगातल्या गोष्टी आपल्याला पापातून मुक्त करू शकत नाही. म्हणून त्या प्रभू येशूनी तो देव असून माणूस बनला. माणूस बनून त्याने तुमच्या आणि माझ्या पापाची जी किंमत, जी शिक्षा, ती त्याने सहन केली. हालेलुया. तो मेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, आता जो कोणी व्यक्ती पश्चाताप करतो, काय करतो?
पश्चाताप म्हणजे आपलं पाप कबूल करून सोडून टाकणं. हालेलुया. पश्चाताप म्हणजे काय? आपलं पाप कबूल करून सोडून टाकणं. ज्यावेळेस आपण आपलं पाप कबूल करून सोडतो, आहे की नाही, त्यावेळेस काय होतं माहिती तुम्हाला? ज्यावेळेस आपण आपलं पाप कबूल करून सोडतो, आपण खरा येशूवर विश्वास ठेवतो. हालेलुया. कारण विचार करा प्रियांनो, त्या पापासाठीच येशूने बलिदान केलं. हालेलुया. येशूच्या जे सर्व वेदना होत्या त्या कशासाठी होत्या? आपल्या पापासाठी. येशूने त्या सर्व वेदना प्रियांनो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सहन केल्या. आमेन. हालेलुया. पण इतकंच नव्हे प्रियांनो, खरोखर ज्यावेळेस आता आपण त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, आपण पश्चाताप करतो की हो येशू, जे दुःख तू सहन केलंस, जे मरण तू सहन केलंस, हे माझं मरण होतं. मला त्या क्रूस खांबावर मारायचं होतं, मला नरकामध्ये जायचं होतं, पण प्रभू येशू माझी जागा तू घेतलीस, माझ्यासाठी तू मरण पावलास. हालेलुया. तर बायबल सांगते येशूच्या रक्ताने आपले सर्व पाप क्षमा. आमेन. पण इतकंच नव्हे की येशू ख्रिस्त प्रियांनो त्या क्रूस खांबावर मरण पावला. येशू ख्रिस्त हा मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. आणि आज पण तो प्रभू येशू ख्रिस्त जिवंत आहे. आमेन. आज पण तो येशू ख्रिस्त काय? जिवंत आहे प्रियांनो. हालेलुया. प्रियांनो, तो जिवंत झाला. का जिवंत झाला? की तुमचा आणि माझा नवीन जन्म. आपला काय होतो? नवीन जन्म. आता बघा, आपला एक जन्म झालेला आहे या जगामध्ये, पण एक जन्म, जो पहिला जन्म झाला आपल्या आई वडिलांच्या द्वारे, त्याच्यामुळे आपण पापी आहोत. आपण कोण आहोत? पापी. जन्मापासूनच पापी आहे. पण ज्यावेळेस आपला नवीन जन्म होतो, आणि आपला नवीन जन्म कसा होतो माहिती प्रियांनो? ज्यावेळेस आपण येशूच्या बलिदानावर विश्वास करतो, येशूच्या रक्तावर विश्वास ठेवतो, आणि येशूच्या पुनरुत्थान. जसा येशू हा मरणातून काय झाला? जिवंत झाला. हालेलुया. त्याच रीतीने आपण देखील प्रियांनो काय होतो? मरणातून म्हणजे पापातून जिवंत होतो. आपण देवाचे लेकरं बनतो. ज्याचा आपण येशूवर विश्वास ठेवतो, त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो. बायबल सांगतं त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे आपला नवीन जन्म होतो. आपण केवळ माणसाचे लेकरं राहत नाही, तर आपण जिवंत देवाचे लेकरं बनतो. हालेलुया. काय बनतो आपण? जिवंत देवाचे लेकरं. आमेन. हालेलुया. आणि प्रियांनो, ज्यावेळेस आपण येशूवर विश्वास ठेवतो, देव आपल्यासाठी सर्व स्वर्ग उघड करतो. कारण सर्व आशीर्वाद हे देवाने त्याच्या लेकरांसाठी ठेवले. आमेन. हालेलुया. हालेलुया. सर्व आशीर्वाद कुणासाठी आहे? प्रियांनो, जसं ना आपण जे सर्व काही करत आहे, ऑफकोर्स आपण लेकरांना देणार आहे. हालेलुया. मुख्य जे आहे दुसऱ्यांना आपण देतो आपण, पण प्रत्येक आई वडील आपल्या लेकरांसाठी काहीतरी करू इच्छितात. येशूने पण जे बलिदान केलं, पुनरुत्थान त्याचं झालं, आणि त्याच्यामुळे प्रियांनो आपण नीतिमान झालो. पण इतकंच नाही, आपल्यासाठी स्वर्ग उघडलं गेलं. देवाचे सर्व आशीर्वाद उघडले गेले. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय 3ऱ्या वचनामध्ये जर आपण वाचलं, आपण वाचूया. इफिस 1:3. बायबल इथं सांगतं, आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. हालेलुया. काय केलं आहे? ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, इतकंच नाही, जर आपण 11वं वचन जर वाचले या अध्यायामध्ये, आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवितो, त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठायी वतनदार झालो आहोत. हालेलुया. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, तर तुम्ही देवाचे वतनदार बनता. आणि जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला नाही, तुम्ही तुमचं जीवन येशूला दिलं नाही, तर तुम्ही सैतानाचे वतनदार. काय?
जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला तर तुम्ही कुणाचे वतनदार बनता? देवाचे सर्व आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येतात. पण जर तुम्ही तुम्ही बोला मला येशू नको, मला कोणच नको, मला काय गरज नाही कोणाचीच नाही. तुम्हाला माहिती ज्यावेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवत नाही, एक माणूस जर एक व्यक्ती येशूवर विश्वास ठेवणार नाही तर तो पापी राहील. तो माणूस पापीच राहील आणि त्या माणसावर सैतानाचाच अधिकार राहील आणि त्या माणसाला सैतानापासून वतन मिळेल. सैतानापासून काय मिळेल? वतन. कसलं वतन मिळेल? आजाराचं वतन, गरिबीचं वतन, घरामध्ये भरपूर टेन्शनचं वतन. ब्रदर, आमच्या घरामध्ये नुसते ना भांडणच होतात. का? कारण आपले जीवन पूर्णपणे प्रभू येशूला दिलेले आहे. काय लोक अर्ध नाही का, इथे एक पाय आणि इथे एक पाय, दोन्हीकडे पाय असते ना तरी पण असंच होतं. कारण जर प्रियांनो स्वर्गाचा दरवाजा, तो आशीर्वादांचा दरवाजा खोलायचा आहे, कारण इथं बायबल सांगतं त्याने काय केले आपल्याला, ख्रिस्ताच्या ठाई. कुणाच्या ठाई? स्वतःच्या ठाई पण नाही. कारण मी माझ्या शक्तीने कमवतो, मी माझ्या सामर्थ्याने कमवतो. बायबल सांगतं देहाचं चिंतन हे मरण आहे. तुम्ही जर तुमच्या शक्तीने, तुम्ही तुमच्या बळाने करू इच्छिता, देवाचा आशीर्वाद नाहीये तुमच्यावर. हालेलुया. प्रियांनो, देवाचा आशीर्वाद येण्यासाठी एकच मार्ग आहे. मागच्या वेळेस पण मी तुम्हाला हा वचन सांगितलं होतं. देवाचं वतन आपल्या जीवनामध्ये, देवाचे आशीर्वाद त्यावेळेसच मोकळे होतात ज्यावेळेस आपण पापाचा पश्चाताप करतो आणि येशू ख्रिस्ताला 100% आपण समर्पण करतो. काय करतो? 100% समर्पण. 2-3 दिवसापासून देव मला दृष्टांत दाखवते. हालेलुया. आणि त्या दृष्टांतामध्ये देव मला दाखवते ना, एक मोठी दरी, एक मोठं हे नाही का, असा खड्डा आहे. आणि जसं एक माणूस त्या दरीमध्ये काय करत, ते उडी मारत. आता उडी मारल्यावर माणूस तर खाली जायला पाहिजे, पण दृष्टांतामध्ये मला देव दाखवते की तो माणूस वर चाललाय. हालेलुया. आणि परमेश्वर बोलला, ज्यावेळेस तू येशूवर विश्वास ठेवतो, आपलं सर्वस्व येशूला देतो, आहे की नाही? काही लोक घाबरतात येशूला सर्वस्व द्यायला. त्यांना वाटतं मी कुठं पडल, मी कुठं जाईल, मला माहिती नाही. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस येशूला आपण आपलं 100% जीवन देतो, हालेलुया, काय होतं माहिती तुम्हाला, आपण खाली नाही जात, आपण वरच जातो. देव आपल्याला त्याच्या आशीर्वादाने. आमेन. आणि म्हणून बायबल मध्ये म्हटलं की जे त्याचा शोध झटून करतात त्यांना तो प्रतिफळ देणार आहे. काय? प्रतिफळ. कुणाला? सर्वांना नाही देणार आहे तो प्रतिफळ. जे त्याचा शोध झटून करतात, त्याच्यासाठी भुकेले आणि ताणलेले होतात. आमेन. जे लोक देवाला ना, काय लोकांना म्हणजे देवाला काय समजतात मला माहिती. कशी प्रार्थना? झोपायच्या अगोदर 2 मिनिट प्रार्थना. देवा आज दिवसभर सांभाळलं, धन्यवाद. आता मी झोपणार आहे, तुझे देवदूत ठेव आणि सकाळी उठव, म्हणजे मी माझ्या मनाप्रमाणे पुन्हा माझं जीवन जगल. मला तुझ्याशी काही घेणं देणं नाहीये, पण माझा बचाव कर. मला माझं मनाप्रमाणे जगायचंय येशूच्या नावामध्ये. म्हणजे इन अ वे ही अशीच प्रार्थना असते. मी तिला म्हणजे उलगडून सांगितलं नाही का. हालेलुया. जर तुम्ही देवाला जस्ट असं 5 मिनिट देताय, मग तो 5 मिनिटाचेच आशीर्वाद देईल. ज्याच्यावर आपलं प्रेम असतं, हालेलुया, जर देवावर आपलं प्रेम आहे, जर आपण त्याला प्रथम स्थान देतो तर आपण त्याचा झटून शोधतो. कारण जो व्यक्ती तुम्हाला आवडतो, ज्याच्यावर आपलं प्रेम असतं, आपण त्याला अधिक वेळ देतो. आणि देव तर आपल्यावर खूप प्रेम करतो, त्याने तर त्याचा जीव आपल्यासाठी दिला. हालेलुया. आपण पहिलीच गोष्ट बघितली, त्याने त्याचं सर्वस्व आपल्यासाठी दिलं. असा कोण आपल्याला भेटणार आहे का? नाही. आमेन. आणि म्हणून सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट ती ही आहे, हालेलुया, काय की आपल्याला, आपण जोपर्यंत ख्रिस्ताजवळ येत नाही, आपण वतनदार होऊ शकत.
देवाचे आशीर्वाद आपल्याला मिळू शकतात. ठीक आहे, असे देव आपल्याला देतो, प्रार्थनेचे उत्तर देतो. मी नाही म्हणत ना देव कुणाला म्हणजे नाही का, जे पण येतात येशू त्यांना आरोग्य देतो, आशीर्वाद देतो. हालेलुया. पण देवाची इच्छा आहे ना पूर्ण आशीर्वाद वतन ना हे आपल्याला प्राप्त व्हावं. हालेलुया. प्रियांनो, ते जर तुम्हाला पाहिजे तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान द्यावं लागेल. हालेलुया. ओके, तर सर्वात पहिली गोष्ट आपण बघितली, आपल्याला देवापासून जर वतन पाहिजे, देवाचे आशीर्वाद जर पाहिजे, तर आपण प्रभू येशूला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान दिलं पाहिजे. हालेलुया. आपण आपलं पाप कबूल करून सोडून येशूच्या रक्तावर, बलिदानावर, पुनरुत्थानावर विश्वास ठेवायला पाहिजे. आमेन. हालेलुया. आणि त्यावेळेस काय होतं, ते आशीर्वाद आपल्यासाठी मोकळे होतात. पण तुम्ही इतकं केलं, तुम्हाला असं वाटतं सर्व झालं नाही. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. खरं खरं सांगायला गेलं, देवाने सर्व काय आपल्याला दिले. काय केलेले आहे? पण हे केवळ त्यांना भेटणारे जे पूर्णपणे त्या देवावर विश्वास ठेवतात. काय करतात? पूर्ण अंतःकरणाने येशूवर काय करतात? विश्वास ठेवतात. हालेलुया. आता आपण एक वचन वाचूया. आपण योहान याचा 12 अध्याय, योहान याचा 12 अध्याय आणि यावेळेस आपण 37 पासून सुरुवात करूया आणि यावेळेस आपण 40 पर्यंत वचन वाचूया. त्याने त्यांच्या समोर इतकी चिन्हे केली असताही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. हे यासाठी झाले की यशया संदेष्टाने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे, प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे. यामुळे त्यांना विश्वास ठेवता आला नाही. या कारणाने यशया आणखी म्हणाला, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये, म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे. प्रियांनो, इथं बायबल सांगतं, आता बघा ना, येशू ख्रिस्त ना आपण पाहतो यरूशलेम शहरामध्ये गेला आणि त्या शहरामध्ये ज्यावेळेस येशूने प्रवेश केला, येशूने अनेक अद्भुत चिन्ह चमत्कार केले. तुम्हाला माहिती आहे, आपला देव हा अद्भुत कार्य करणारा देव. तो आंधळ्यांना दृष्टी देतो, बहिऱ्यांना कान देतो, जे लंगडे आहेत त्यांना पाय देतो, तो कॅन्सर बरा करतो, तो एड्स बरा करतो, तो मेलेल्या लोकांना जिवंत करतो. त्या देवाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. का? कारण तो या जगाचा निर्माण करता आहे. हे आकाश आणि पृथ्वी प्रभू येशू ख्रिस्ताने बनवलेली आहे. आपलं शरीर हे प्रभू येशू ख्रिस्ताने बनवले. मग जर त्याने आपलं सर्व शरीर बनवलं, एक भाग नीट करायला काय मोठी गोष्ट आहे का त्याला? हालेलुया. ज्याने सूर्य बनवला, ज्याने चंद्र बनवला, ज्याने सर्व तारे बनवले, ज्याने आपल्या पायाखालची जमीन बनवली ना, आपण बोलतो ही माझी जमीन आहे. तुम्ही बनवली? तुम्ही बनवली? हालेलुया. कोणी बनवली जमीन? कोणी बनवली? अनेक लोक घमंड करतात, ही माझी जागा आहे, हे माझं शेत आहे. की नाही? तुम्ही बनवली जमीन? कोणी बनवली जमीन? येशूने बनवली. सर्व जमिनीचा मालक कोण आहे? हालेलुया. येशू मालक आहे सर्व जमिनीचा. माणसाचं काहीच नाही. हे शरीर सुद्धा तुमचं नाहीये. तुम्हाला माहिती आहे का? कुणी बनवलं? जर आपल्याला देवाने बनवले, जो बनवतो त्याचा आपण बनतो. हालेलुया. तर त्या देवाने आपल्याला निर्माण केले. आता बघा, जर तुम्ही काय बनवलं तुमच्या घरामध्ये, नाही का, आपण स्वतःसाठी बनवतो. हालेलुया. मग देवाने आपल्याला बनवलं कुणासाठी? त्याच्यासाठी बनवलं. अनेक लोकांचं मत, मी माझ्या मनचा मालक, मला पाहिजे तसं मी चालू. असं नाही. हालेलुया. देवाने आपल्याला बनवलेले
आणि देवाने आपल्याला त्याच्यासाठी बनवलं. कुणासाठी बनवलंय? त्याच्यासाठी. आमेन. हालेलुया. आता इथे आपण पाहतो, इथे येशू ख्रिस्ताने या यरूशलेम शहरामध्ये प्रवेश केल्यावर खूप मोठे मोठे चमत्कार केले. एक व्यक्ती होता ज्याचं नाव होतं लाजार. हा जो लाजार होता तो 4 दिवस मेलेला होता. किती दिवस? 4 दिवस मेलेला होता ना. त्याला त्या कपड्यामध्ये पुरलं होतं, है की नाही? पण तुम्हाला माहिती आहे, येशू ख्रिस्त तिथे गेला. येशूने बोलला, हा दगड काढा त्या कबरेचा. त्याची बहीण बोलली, प्रभू जी घाण वास येईल. तो सडला असेल आतापर्यंत, प्रभू नको नको. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये तिचं इंटेन्शन तेच होतं की उघडू नको, घाण वास येईल. ठीक आहे. येशू बोला उघडा. हालेलुया. ज्यावेळेस त्या कबरेचं दार उघडलं, येशूने आज्ञा केली, लाजरा बाहेर ये. काय म्हटलं येशू? लाजरा बाहेर ये. आणि बायबल सांगतो, जो लाजार मेला होता तो जिवंत झाला. हालेलुया. आणि तू त्या कबरेतून बाहेर. आमेन. तर तुम्हाला माहिती, आपला परमेश्वर, आपला प्रभू येशू ख्रिस्त, याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. हालेलुया. पण सर्व कार्य प्रियांनो कसं होतं माहिती तुम्हाला? विश्वासाने. आमेन. हालेलुया. आता बघा, इथं बायबल सांगतं, ह्या लोकांनी, इथं काय जे लोक होते यरूशलेम मध्ये, त्यांनी विश्वास ठेवला नाही. आणि ज्यावेळेस आपण विश्वास ठेवत नाही त्यावेळेस कायच होत नाही. इथं बायबल सांगतं बघा, हे यासाठी झाले की यशाया संदेष्टाने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे, प्रभू आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भूस कोणास प्रगट झाला आहे? आम्ही सांगितलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे आणि परमेश्वराचा भूस कोणास प्रगट झाला आहे. इथं बायबल सांगतं, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला. आता बघा, तुम्ही इथं आला, तुम्ही देवाचं वचन ऐकलंय, मी तुम्हाला सांगितलं येशू ख्रिस्ताने काय केलं तुमच्यासाठी. पण याच्यावर विश्वास ठेवायचा किंवा नाही हे तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्यामध्ये. हालेलुया. काय लोक बोलतील, काय पास्टर बडबड बडबड लावली, है की नाही? खरंय काय नाही? हा, खोटे हे. तुम्हाला माहिती प्रियांनो की अनेक लोक मनामध्ये काय करतात? तर्क वितर्क, संशय धरतात. आणि ज्यावेळेस आपण आपल्या मनामध्ये तर्क वितर्क धरतो, संशय घेतो, है की नाही, विश्वास ठेवत नाही, तर बायबल सांगतं त्या माणसाला देवापासून काहीच मिळू शकत नाही. आपण एक वचन वाचूया. आपण याकोबाचं पत्र याचा 1ला अध्याय, याकोबाचे पत्र याचा 1ला अध्याय. आणि प्रियांनो, या वेळेस आपण एक वचन वाचूया. हालेलुया. 6वं वचन आपण वाचूया. 1ला अध्याय 6वं वचन. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. काय सांगते इथं बायबल? संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. कसा आहे ना? तुम्हाला माहिती आहे, जर एक होडी किंवा एक नाव समुद्रामध्ये टाकली, है की नाही, आणि तिला कोण चालवतच नाही, जिकडून वारा येतो तिकडं जा, इकडून वारा आला इकडे गेली, इकडून वारा आला इकडे गेली, इकडून वारा आला इकडे गेली, इकडून वारा आला इकडे गेली. अनेक लोकांचं जीवन असं आहे, जिकडून वारा येतो तिकडं पळत, इकडून वारा आला इकडून आला, तिकडून आला तिकडून, तिकडून तिकडून, गोल 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 गोल. काय लोकांचं काय म्हणणे, अरे तो बाबा खूप भारी आहे, चला आपण जाऊ. की निघाले लगेच. तिकडं ना ती बाई आहे ना, घुमती,
तिला खूप काय समजतं. चला आपण भविष्य बघायला जाऊ. की गेले त्या बाईकडे. मग आपण पाहतो ज्या वेळेस आपण काय करतो, जसा वारा येतो तसं इकडं जा, तिकडं जा, तिकडं जा, तिकडं जा. तुम्हाला माहिती आहे का, ज्यांचं जीवन माणसावर अवलंबून आहे, हा भविष्य करतो, तो भविष्य करतो. माझा तर अजिबात विश्वास नाही, म्हणजे नाही का. मी तर नेहमी काय करतो, पहिलं वचनामध्ये बघतो, जो भविष्य सांगते ते वचनाप्रमाणे सांगते का. जे पण वचनाला धरून नाही त्या माणसांना खूप शिक्षा होणार. काय पण बोलायचं मनाला येईल तसं, त्या लोकांना खूप शिक्षा होणार आहे. यिर्मयाच्या पुस्तकामध्ये स्पष्ट रीतीने लिहिलेले, जे काही पण भविष्यवाणी करतात मनाने. प्रियांनो, तुम्ही काय देवाबरोबर खेळ करत नाही. हालेलुया. एक एक शब्दाचा तुम्हाला हिशोब द्यावा लागेल. ज्यावेळेस देव बोलतो त्यावेळेसच बोला. फालतूचे शब्द नका बोलू. मी पण भविष्यवाणी करतो, पण मी फक्त त्यावेळेस भविष्यवाणी करतो त्यावेळेस देवाचा आत्मा मला सांग. हालेलुया. 100% खात्री असेल तर बोला, नाही तर उगाचच बडबड नका करू व्यर्थ. त्याचा हिशोब तुम्हाला द्यावा लागणार. हालेलुया. म्हणून इकडं तिकडं 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 असं, जसं इकडून वारा आला इकडं गेलं, इकडून वारा आला इकडे गेले, इकडून वारा आला इकडे गेले, इकडून वारा आला इकडे, गोल 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 नुसतं फिरायचं. बायबल सांगतं अशा लोकांना देवापासून काहीच मिळणार नाही. काय म्हणतं बायबल? अशा लोकांना देवापासून काहीच मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. कुणाला मिळणार मग? देवापासून कुणाला मिळणार? बायबल सांगतं जे विश्वास ठेवतात. हालेलुया. काय करतात? जे विश्वास ठेवतात त्यांना प्राप्त होतं. आमेन. हालेलुया. जे संशय धरतात, इथे इनफॅक्ट बायबल मध्ये काय म्हटलं ना, आता बघा इथं हे वचन खूप महत्वाचं आहे. असा माणूस 2 बुद्धीचा असून, किती बुद्धीचा? द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. कसा असतो? चंचल. म्हणजे चंचल व्यक्ती कसा असतो? करू का नाही, करू का नाही, करू का नाही, नाही करतो, मग नाही 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 मी नाही करतो, नाही मी करतो, नाही मी नाही करणार, नाही मी करतो. ह्याला काय बोलतात? चंचलपणा. हे करू का हे करू, ह्या मार्गाने जाऊ का त्या मार्गाने जाऊ. बायबल सांगतं प्रियांनो, आपलं जे जीवन आहे, आपण आपल्या मार्गामध्ये चंचलपणा नको. हालेलुया. हालेलुया. आणि हा चंचलपणा आपल्या जीवनातून कसा दूर होतो माहितीये का? त्याच्यासाठी एकच मार्ग आहे. हालेलुया. 2 बुद्धी निघून जायला पाहिजे, एकच बुद्धी पाहिजे. किती बुद्धी पाहिजे? हा चंचलपणा, हा संशय आपल्या मनामधून, आपल्या अंतःकरणामधून निघून जायला पाहिजे. आणि यासाठी एकच मार्ग आहे. काय माहितीये का? आपण देवाच्या वचनावर पूर्ण अंतःकरणापासून विश्वास ठेवायला पाहिजे. आणि देवाच्या वचनावर दिवस आणि रात्र मनन केलं पाहिजे. कशावर? हालेलुया. कोण माणूस काय म्हणतोय हे महत्वाचं नाहीये, देव काय म्हणतो हे महत्वाचं आहे. हालेलुया. माणूस काय बोलतो अनेकदा फेल होऊन जात. काही दिवसापूर्वी श्रीरामपूरमध्ये नवीन विश्वासणारे होते, त्यांनी नवीन विश्वास ठेवला. आणि त्या आंटी, एक दुसरी बहीण होती जी भविष्यवाणी करायची, सारखी तिला फोन लावायचं 2-2 घंट्या. देवाने मला हे दाखवलं, देवाने मला ते दाखवलं, देवाने मला ते दाखवलं, नुसत्या त्यांच्या गप्पा. मग ह्या श्रीरामपूरच्या आंटींची जी मुलगी होती ना, तिला काय झालं माहितीये? तिला ना बाळ होणार. आणि ह्या दुसऱ्या बहिणीने काय सांगितलं माहितीये? आता तिला मुलगाच होणार आहे. पण झाली मुलगी. काय झाली?
मुलगी, आता मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, हे देवाचं दान आहे. करोडो रुपये देऊन लोकांना मुलं होत नाही, मुली होत नाही. पण काय लोक एकदम त्यांची बुद्धी मला समजत नाही ना, मुली काही कमी नाही आहेत मुलांपेक्षा. हालेलुया. पण प्रियानो, मला जे इतकं विचित्र वाटलं ना, ती जी बाई, तिला जे सांगितलं होतं मुलगा होणार, हे की नाही, ती बाई इतकी प्रभूपासून दूर गेली. तिने प्रार्थना करणं सोडलं, तिने वचन वाचणं सोडलं, तिने चर्च मध्ये येणं सोडलं. तुम्ही असं कसं का असं का झालं? कारण माणसाच्या शब्दावर तिने भरोसा ठेवला, देवाच्या वचनावर नाही. देवाचं वचन कधीच फेल होत नाही. हालेलुया. पण माणसाचे शब्द मात्र पडू शकतात. हालेलुया. आणि जे भविष्यवाणी देखील प्रियांनो, तेच खरी भविष्यवाणी करू शकतात जे देवाच्या वचनामध्ये मुळावलेले आणि पाया घातलेले. ज्यावेळेस कोण भविष्यवाणी सांगतं, हालेलुया, त्यांना वचन माहितीये का? चला आपण ह्या आंटीकडे जाऊ, चला आपण त्या बाबाकडे जाऊ, चला आपण त्या माणसाकडे जाऊ. प्रियांनो, असं नका करू. वचनामध्ये मुळावलेले आणि पाया घातलेले असे बना. हालेलुया, हालेलुया. कारण येशू ख्रिस्त बोलला, आकाश आणि पृथ्वी यांचा नाश होईल, पण मी सांगितलंय काना किंवा मात्रा हा कधीच पडणार नाही. देवाने सांगितलेले शब्द हे कधीच पडणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून कधीही कुणी भविष्य, आता एकदा असं झालं ना, माझ्यासाठी एका पास्टरनी भविष्यवाणी केली, तुझ्या जीवनामध्ये खूप संकट येणार आहे. आता अशी भविष्यवाणी असते, ब्रदर तुमच्या जीवनामध्ये खूप संकट येणार आहे. आता तुम्हाला माहितीये का प्रियांनो, हालेलुया, आपल्याला काय करायचं? नेहमी देवाच्या वचनाबरोबर काय करायचंय? पारखून घ्यायचं. बायबल सांगतं भविष्यवाणी ही नेहमी कशासाठी? उत्तेजन देण्यासाठी आहे. कशासाठी आहे? उत्तेजन देण्यासाठी आहे. भविष्यवाणी ऐकून तुम्ही दुसऱ्यांना रडायला लावताय, तुम्ही देवाचं ऐकतच नाही, तुम्ही सैतानाचं ऐकताय. जर तुमच्या भविष्यवाणीने लोक निराश होतात आणि येशूला सोडून देतात, प्रार्थना करणं बंद करून टाकतात, देवाकडे येणं बंद करून टाकतात, असं कसं आहे तुमची भविष्यवाणी? बरोबर पवित्र आत्मा बोलत आहे का तुमच्या बरोबर? मला तर नाही वाटत. पवित्र आत्मा कधीच कुणाला खाली पाडत. बायबलमध्ये म्हटलं, तुमच्या मुखातून नेहमी उन्नतीसाठी शब्द निघाले. हालेलुया. कसे शब्द निघायला पाहिजे? उन्नती. तुम्ही ज्यावेळेस बोलणार, दुसऱ्या व्यक्तीची उन्नती झाली पाहिजे. हालेलुया. असं नाही की तो रडायला पाहिजे, देवाला सोडायला पाहिजे. तर विचार करा ना, जर तुमचा भरोसा माणसावर आहे तर काय होणार आहे? तुम्ही त्या बोट सारखे बनणार. इकडून वारा आला, इकडून गेला, तिकडून वारा आला, तिकडे. आणि काय लोकांचं ते विचित्रच असतं एकदम, नाही का? एक पास्टर, ह्या पास्टरने असं सांगितलं आणि त्या पास्टरने उलट सांगितलं, आता काय होईल? फक्त पास्टरच्या शब्दांवर नका अवलंबून राहू. येशूचा शब्द काय? येशू काय म्हणाला? खूपदा असं होतं ना, पास्टर हे बोलले आणि दुसरे पास्टर हे बोलले, आता मी कुणाचं खरं मानू? काय झाल्या? तर म्हणून असं करू नका. आमेन. बायबल सांगतं ना की जे पाऊल बेरियामध्ये गेला है ना, आणि बिरिया नावाचं एक शहर होतं. पाऊल तिथे गेला, त्याने वचन सांगितलं. तिथच्या लोकांनी काय केलं? तिथच्या लोकांनी त्यांचं बायबल उघडलं आणि ते पाहायला लागले की पाऊल जे बोलतोय हे बरोबर बायबलला मॅच होतंय का? पाऊल काय साधा सुद्धा संदेशा नव्हता. पाऊल हा खूप मोठा ना, कितीतरी बायबलचे पुस्तकं त्यांनी लिहिली. हालेलुया.
पण त्या बेरियाच्या लोकांनी काय केलं, पाऊल जे म्हणतोय हे खरं आहे का नाही हे पडताळून पाहण्यासाठी त्यांनी बायबल उघडलं आणि बायबल मधून त्यांनी सर्व वचन कम्पेअर केले, है की नाही, त्याची तुलना केली आणि मग त्यांना समजलं अरे हा पाऊल खरं बोलत, कारण तो वचनाला धरून बोलतो. आमेन, हालेलुया, हालेलुया. म्हणून ज्यावेळेस त्या पास्टरने मला बोललं ना, मी म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हा, बायबल मध्ये काय सांगितलं, मी संकटामध्ये पण तुझ्या बरोबर. हालेलुया. काय, मी संकटामध्ये पण काय तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. म्हणून काय प्रॉब्लेम नाही, मला येऊ द्या, येशू हे माझ्या बरोबर. आमेन, हालेलुया. म्हणून प्रियांनो, आपल्याला जर आशीर्वादित व्हायचंय तर आपल्याला काय करायचंय, आपले जे अंतःकरण, आपले जे मन हे कशावर स्थिर झालं पाहिजे, देवाच्या वचनावर. देवाच्या वचनावर स्थिर झालं पाहिजे. नाहीतर तुम्ही कसे बनणार आहे, त्या होडीसारखं, इथून वारा आला इकडे गेली, तिकडून वारा आला तिकडे गेली, तिकडून वारा आला तिकडून गेली, तिला किनाराच भेटत नाही. मग काय विश्वासणारे नुसते बोल बोल, ह्या चर्च मध्ये एक रविवारी, ह्या चर्च मध्ये दुसऱ्या रविवारी, त्या चर्च मध्ये तिसऱ्या रविवारी, तिसऱ्या चर्च मध्ये, चौथ्या रविवारी गेली दुसरीकडं. एक ठिकाणी स्थिर राहा. कुठं, तुम्ही 10 लोकांचं ऐकाल ना, तुमची बुद्धी भ्रष्ट होऊन जाईल, तुम्हाला समजणारच नाही काय करायचं. का हा एक बोलते, हो एक. हालेलुया. आणि म्हणून सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे प्रियांनो, काय, कसं राहा, स्थिर. हालेलुया. कसं राहा, पण स्थिर होण्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो मार्ग काय, देवाच्या वचनामध्ये. कशामध्ये, म्हणून बायबल सांगते देवाच्या वचनावर काय कर, दिवस आणि रात्र म्हणून. अजून एक वचन आपण वाचूया, प्रभू माझ्या अंतःकरणामध्ये टाकत आहे. आपण जर इफिसकरास पत्र आणि आपण 4था अध्याय आणि 14 वचन वाचूया. 14 वचन, यासाठी की आपण यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. काय सांगतं बायबल, यापुढे बाळासारखे असू. बाळाला जे सांगल ते मम्मी, हे की नाही, मम्मी जे सांगते बाळ लगेच काय करतं, त्याच्यावर विश्वास ठेवतो नाही का, लहान मुलं. हा, मम्मीने सांगितलं बेटा हिमालय ना बॉम्बे मध्ये, कुठे, लेकराचा पूर्ण विश्वास आहे की नाही. आणि काय, जो ताजमहल हॉटेल कुठे, काश्मीर मध्ये. म्हणजे विचार करा, काय पण सांगितलं तर काय करतं बाळ, बायबल सांगतं तुम्ही बाळासारखे होऊ नका. हालेलुया ना. अनेक लोक काय काय सांगतात कानामध्ये येऊन, सगळं लगेच घ्यायचं नाही. तुम्हाला जे सांगितलं पहिलं काय करायचं, काय करायचं, बायबल उघडायचं. बायबल मध्ये काय लिहिलंय, बायबल असं सांगतं का, हालेलुया. आणि मग आपण समजून घ्यायचं, जर तो माणूस बायबलच्या विरुद्ध सांगत आहे तर समजायचा हा माणूस देवापासून नाही, सैतानापासून बोलत आहे. कुणापासून बोलत आहे, आणि त्या माणसाचं इथून ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं, त्याच्यावर जास्त विचार करायचा नाही. तर बायबल सांगतं ना, प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे, गोल गोल फिरणारे असे होऊ नका, पण कसे व्हा, स्थिर होणं गरजेचं. फिरणारे होऊ. एक गोष्ट लक्षात ठेवा, फिरणारे लोक शापित लोक आहेत. काय, जे फिरतात गोल 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 गोल, ते कसे, शापित. पण जे आशीर्वादित लोक असतात ते स्थिर असतात. आशीर्वादित लोक कसे असतात, आशीर्वाद
आपल्या जीवनामध्ये किंवा स्थिरता आपल्या जीवनामधून कशी येईल? स्थिरता येण्यासाठी एकच मार्ग आहे. आपण पाहूया अनुवाद याचा 28 अध्याय. आता आपण बघितलं हे लोक कसे, होडी कशी इकडं वळ तिकडं वळ तिकडं वळ ना, बाळासारखे हेलकावणारे असे बनू नका. हालेलुया. आता आपण वाचूया आपण स्थिर कसं बनू शकतो. किती लोकांना स्थिर बनायचंय? स्थिर बनायचे तुम्हाला, आपण कसं बनू शकतो? अनुवाद याचा 8वा अध्याय 28. अनुवाद याचा 28 अध्याय. आणि या वेळेस आपण 9 वचन वाचूया. 9 वचन. तू आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा पाळून त्याच्या मार्गाने चालशील तर तो आपल्या शक्तीला जागून तुला आपली पवित्र प्रजा करून स्थिर ठेवी. कसा ठेवी? स्थिर. स्थिर. कसा ठेवी? स्थिर लोक आशीर्वादित लोक असतात. आणि स्थिरता आपल्या जीवनामध्ये कुठून येईल? इथं बायबल सांगतं तू आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा, वचन, बायबल. काय? तू काय कर? आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा पाळून त्याच्या मार्गाने चालशील. आता आज्ञा जर पाळायच्या तर पहिले त्या समजल्या पाहिजेत, पहिले त्या वाचल्या पाहिजेत, पहिले ते वचन समजलं पाहिजे, म्हणजे तुम्ही पाळू शकता. मग स्थिरता कुठून आली? वचनातून. हा माणूस काय बोलतोय, तो बाबा काय बोलतोय हे महत्वाचं नाही. येशूने त्याच्या वचनामध्ये काय लिहिलंय हे महत्वाचं आहे. कोणताही इशू असू द्या, कोणताही इशू असू द्या, सर्वात पहिला प्रश्न विश्वासणाऱ्याचा हा पाहिजे, बायबल काय सांगते, देव काय म्हणतोय. हालेलुया. हालेलुया. आणि बघा इथे काय म्हटलं, तो आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा पाळून त्याच्या मार्गाने चालशील तर तो आपल्या शक्तीला जागून तुला आपली पवित्र प्रजा करून काय करल? स्थिर ठेवील. कसा ठेवील? स्थिर ठेवील. आमेन. हालेलुया. मग तुम्हाला जर स्थिर बनायचंय तर तुम्ही रोज वचन वाचणं गरजेचं आहे. हालेलुया. रोज देवाच्या वचनावर मनन करणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि जे देवाच्या वचनावर मनन करतात, जे देवाच्या वचनाला धरून ठेवतात, तुम्हाला माहिती त्यांच्या जीवनामध्ये काय होतं? जर आपण यहोशूआ याचा पहिला अध्याय आणि 8 वचन वाचलं, 3 गोष्टी बायबल सांगतं, जे देवाच्या वचनाला धरून राहतात, देवाच्या वचनावर दिवस आणि रात्र मनन करतात, देवाचं वचन आपल्या मुखामध्ये ठेवतात. देवाचं वचन कुठे ठेवतात? आपल्या मुखामध्ये ठेवतात आणि देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करतात. त्यांच्या जीवनामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी बायबल सांगतं, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल. काय होईल तुझा मार्ग? सुखाचा. कुणाचा? प्रियांनो, त्यांचा मार्ग सुखाचा होईल जे देवाचं वचन ऐकतात आणि त्या वचनाप्रमाणे वागतात. मी तुला माझी पवित्र प्रजा करून स्थिर लोक आशीर्वादित लोक असतात. म्हणजे अस्थिर आहे, चंचल आहे, इकडं 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 जाऊ ते इकडं जाऊ, इकडं जाऊ ते इकडं जाऊ, नेहमी गोल 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 फिरत राहतात. कसला आहे तो चिन्ह? शापाचं चिन्ह. हालेलुया. आणि मग म्हणून प्रियांनो, आपल्याला काय करायचंय? स्थिर व्हायचंय. काय व्हायचं आपल्याला? स्थिर व्हायचंय. आणि स्थिर होण्यासाठी परमेश्वराने आपल्याला त्याचं आमेन आमेन. आणि मग म्हणून ज्यावेळेस तुम्ही हे वचन वाचता तर आपल्याला काय करायचंय? पूर्ण भरोसा ठेवायचा. हे देवाचं वचन आहे, हे कधीच फेल नाही होत. आमेन. या वचनावर संशय नाही धरायचा आहे. या वचनावर काय करायचं नाही? संशय ना. मग तुम्ही त्या गोल गोल फिरणाऱ्या, हेलकावणाऱ्या त्या कशासारखं बनाल? त्या होडीसारखं, नागेसारखं. पण जर तुम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवता, देवाने सांगितलं मग असंच होणार. देवाचं वचन सांगतं हेच सत्य आहे.
हालेलुया. त्या वचनाला ज्यावेळेस आपण धरून राहतो त्यावेळेस काय होणार आहे प्रियांनो? त्यावेळेस आपण इकडं तिकडं तिकडं इकडं आपण हे होणार नाही, हेलकावणार नाही, पण आपण देवाच्या वचनाच्या द्वारे स्थिर राहू. आमेन. आमेन. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की प्रियांनो, जे देवाचं जे वचन आहे, देवाने आपल्याला दिलेले, हालेलुया, हे खूप महत्वाचं वचन आहे. ते आपल्याला मनन तर करायचंच आहे, हालेलुया, पण ते आपण बोलणं पण खूप गरजेचं. आता बघा, बायबल मध्ये आपण मगाशी वाचलं, आपण काय झालेलो आहोत? वतनदार. देवाचे कोण बनलो आपण? वतनदार. देवाचे सर्व आशीर्वाद कुणाला मिळालेले आहेत? ज्यांनी पहिली गोष्ट पश्चाताप केलेला आहे आणि येशूवर विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्यासाठी सर्व स्वर्ग उघडलेले. हालेलुया. पण आता हे सर्व आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी देवाने आपल्याला काय दिलेलं आहे? काय दिलेले आहे? वचन. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला लागणारी प्रत्येक गरज, मग ती आरोग्याची गरज असू द्या, पैशाची गरज असू द्या, शांतीची गरज असू द्या, प्रेमाची गरज असू द्या, कोणतीही तुमची गरज असेल, ती गरज कुठून पूर्ण होणार आहे माहिती तुम्हाला? वचनातून पूर्ण होणार. कुणाकडून पूर्ण होणार आहे? वचनातून पूर्ण होणार. आमेन. हालेलुया. जर तुम्ही या वचनाला धरून राहता, या वचनावर विश्वास ठेवता, तर हे वचन तुम्हाला सर्व देईल. आमेन. हालेलुया. सर्व देईल. सर्व स्वर्ग तुमच्यासाठी या पृथ्वीवर आणल. कोण आणणार? वचन. हालेलुया. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो ना. आपण जर योहान याचा पहिला अध्याय, आपल्या सर्वांना हे वचन खूप परिचयाचं आहे. बायबल काय सांगतं? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. मग तुमच्या जीवनामध्ये कसं? तुम्ही जर वचन वाचत नाही, तुमच्या जीवनामध्ये काय होणार आहे? इथं बायबल सांगतात, ऐका ना, सर्व काही त्याच्याद्वारे झाले. कुणाद्वारे? वचनाच्या द्वारे. इथं बायबल सांगतं ना, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. सर्व काही शब्दाच्या द्वारे झालं. कशाच्या द्वारे झालं? कशाच्या द्वारे झालं? शब्दाच्या द्वारे, देवाच्या वचनाच्या द्वारे झालं. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगतं, जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या वाचून काही झालं नाही. सर्व जे झाले हे शब्दाच्या द्वारे झाले. मग जे तुमच्या जीवनामध्ये सर्व होणार आहे ते कशाच्या द्वारे होणार आहे? कशाच्या द्वारे होणार आहे? आणि जर तुम्ही वचनच वाचत नाही, मग काय होणार आहे? शून्य भोपळा. अनेक लोक, ब्रदर 15 वर्ष झाले पण काहीच होत नाही, ब्रदर 20 वर्ष झाले पण काही झालं नाही, आम्ही इतकं चर्च मध्ये येतो. फक्त चर्च मध्ये आल्यावरच तुम्ही वचन ऐकता, घरी गेल्यावर वाचता? तुम्ही घरी गेल्यावर वचन वाचता का? कारण सर्व कशाच्या द्वारे होणार आहे? आपण आता वाचलं, देवाने हे सर्व जग बनवलं. कशाच्या द्वारे बनवलं? वचनाच्या द्वारे बनवलं. हालेलुया. है की नाही? मग काही लोकांचं जीवन कसं आहे माहिती तुम्हाला? फक्त संडे टू संडे जेवण करायचं. संडे टू संडे तुम्ही फक्त जेवला तर कसं होणार आहे आपले शरीर? हालेलुया. तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, आपण रोज देवाचं वचन वाचतो.
कारण सर्व जे होणार आहे, मग ते आरोग्य घ्या, तुमच्या जीवनामध्ये बरकत घ्या, सुख. किती लोकांना सुख पाहिजे? मला माहिती सर्वांच्या हातवर, दोन्ही हात वर होते. मला सुख पाहिजे, यश सर्वांना पाहिजे, पैसा सर्वांना पाहिजे. पण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती कुठून होणार आहे? इथून, या वचनातून होणार. आणि हे वचनच जर तुम्हाला नाहीये, हे वचनच जर आपल्याला माहिती नाहीये, तर आपण कसे होणार आहे? गोल गोल. इकडून वार आला इकडे गेले, तिकडून वार आला तिकडे गेले, इकडून वार आला इकडे गेले, इकडून वार आला इकडे गेले. गोल गोल जशी ती नाव फिरत राहती. समुद्रामध्ये तिला टाकलेले ती नाव काय होत राहती? गोल गोल. तर प्रियांनो, असं होऊ नका. आज आपण एक खूप महत्वाचं वचन बघितलेलं आहे. आपण हे बघितलं, जे स्थिर आहे ते कोण आहे? आशीर्वादित आहे. आणि आपण स्थिर कसं होणार आहे? जर तू माझ्या आज्ञा ऐकशील आणि त्या पाळशील, तर काय होईल? मी माझ्या शक्तीला जागून माझी पवित्र प्रजा करून तुला स्थिर ठेवल. कसं ठेवल? स्थिर. वचन आपल्याला स्थिर करतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाच्या शब्दावर जाऊ नका. माणूस काय बोलतोय, देवाने त्याच्या वचनामध्ये काय लिहिलंय, याला घट्ट पकडून ठेव. हे वचन माझं आहे. हालेलुया ना. दुसरं मी काहीच एक्सेप्ट करणार नाही, कारण देवाचा शब्द हाच खरा शब्द. आमेन, हालेलुया. ओके, तर या स्त्रियांनो आपण सर्वजण बरं राहूया. प्रभूला खूप धन्यवाद देऊया, कारण आज माझा जो मेसेज होता ना, खूप वेगळा होता. तर पवित्र आत्म्याने मला वेगळंच आज वचन दिलं. हालेलुया. मी वेगळं वचन सांगणार होतो, पण देवाने आज मला वेगळंच वचन सांगितलं. हालेलुया. मला असं वाटतंय की याची गरज होती आज, म्हणून देवाने हे वचन दिलं, आहे की नाही? हालेलुया. तर प्रियांनो, आज आपण परमेश्वराला मागूया, प्रभू तुझ्या वचनामध्ये मला स्थिर कर. आता जसं तुम्ही उभं राहिला, मी तुम्हाला काय म्हटलं, या जगामध्ये ते सर्व होणार आहे, ते कशाच्या द्वारे होणार आहे? वचनाच्या. आता बघा, मी हे फक्त बायबल उघडलं, मला हे वचन काढायचं होतं तुम्हाला सांगायला, ते लगेच माझ्या समोर आलं. हालेलुया. म्हणजे मी फक्त उघडलं आणि लगेच ते वचन समोर आलं. म्हणजे दिस इज गॉड. हे देव आहे. हे वचन काय बघा, तो आपले वचन पाठवून त्यास बरे करीतो, नाशापासून त्यांचा बचाव करतो. काय करतो? वचन पाठवून त्यास बरे करतो. कसं बरं करतो? देव वचन पाठवतो आणि मग आपल्याला बरं करतो. पण इतकंच नाही, आपल्या जीवनामध्ये सुख कुठून येईल, आपल्या जीवनामध्ये यश कुठून येईल, आपल्या जीवनामध्ये शांती कुठून येईल. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये सर्व आशीर्वाद कुठून येतील? देवाने तर सर्व उघडलेले, आपल्याला वतनदार केलेले. हालेलुया. पण वतनदार बनण्यासाठी प्रियांनो एकच मार्ग आहे, वचन. हालेलुया. या वचनाला विसरू नका. या वचनामध्ये दिवस आणि रात्र मनन करा. हालेलुया. हे वचन तुम्हाला उंच उंच आणि उंच आशीर्वादित करा. हालेलुया. ओके, देवास आपण प्रार्थना करू. आपण सर्वजण आपले नेत्र बंद करूया, आपले दोन्ही हात उंच करूया आणि आपण प्रार्थना. ओ रबा खाराबा यांदो रबो सिकेरी यांदा रबा यांदा रबा. पिता, आम्ही धन्यवाद 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 देतो. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला गौरव, महिमा, आदर आणि सन्मान देतो. राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू, आज तुझ्या वचनामधून तू आमच्याशी बोललेला आहे. प्रभू येशू, तू बोलला, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. प्रभू येशू, तूच सत्य आहेस.
तुझं वचनच सत्य आहे. तुझं वचन कधीही फेल होणार नाही. तुझं वचन कधीही प्रभू, खरोखर प्रभू, तू जे बोललंस ते कधी निष्फळ ठरणार नाही. तुझ्या मुखातून निघणारं प्रत्येक वचन कार्य करणारं वचन. आणि म्हणून पित्या, आम्ही आमचं जीवन तुझ्या वचनावर आधारित करू प्रभू. आम्ही खरोखर दोन बुद्धीचा असू नये पित्या. आम्ही खरोखर प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने हे खावणारे असू नये. तर आम्ही तुझ्या वचनामध्ये, तुझ्या आत्म्याच्या द्वारे, तुझ्या सत्याला धरून प्रभू, तुझ्या वचनामध्ये मुळावलेलं आणि पाया घातलेलं राहून तुझ्या प्रीतीमध्ये वाढत आणि वाढत जावं म्हणून प्रभू तुझी कृपा असू प्रत्येकाला दे. ओ रबा बाबा रियांदे रे रियांदो, प्रत्येकाला सहाय्य करतो आणि तुझी महिमा, तुझं गौरव आमच्या सर्वांच्या द्वारे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आमची प्रार्थना ऐकलीस, आम्ही तुझ्या नावाला महिमा देतो येशूच्या नावामध्ये. आमेन.